नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या रेसिपीमध्ये. आणि आज बनवणार आहे मस्त असं झणझणीत एकदम मटणाचं कालवण, ते पण माझ्या आईच्या हातचं. चला मग किचनमध्ये या खायला. तर आज मटण लवर जे आहेत त्यांच्यासाठी खास बेत आहे हा. मस्त असं तर्रीवाला बघू शकता आणि त्याचं कालवण पण बघू शकता. मस्त तर्री आलेली आहे आपल्या कालवणाला आणि मस्त असं हॉटेल सारखं एकदम भारी आपलं कालवण जे आहे ते बनवून रेडी आहे. तर हे आहे काळ्या मसाल्यातलं मटण, जे की मम्मीने बनवलेलं आहे. त्याची रेसिपी चला बघूया. तर त्यासाठी मी मटण घेतलेलं आहे, जे की अर्धा किलो मटण आहे. आणि हे मिक्स म्हणजे हड्डीवालं मटण आहे. ते 2 पाण्याने स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे. तर ही रेसिपी जी आहे ती माझी आई बनवणार आहे. तर ही रेसिपी मी तुम्हाला दाखवते आहे, बघू शकता. हे बघा, 2 पाण्याने स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे मस्त. आणि स्वच्छ झाल्यानंतर आपल्याला त्याला आता फोडणी द्यायची आहे. तर फोडणीसाठी मी कुकर ठेवलेला आहे गॅसवरती आणि त्यामध्ये आता 2 चम्मच तेल टाकायचं आहे. त्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा जो आहे तो कट करून टाकलेला आहे. तर हे साधारण 2 कांदे आहेत हे, आणि जे की बारीक केलेले आहेत. ही फोडणी मटणाला नक्की, म्हणजे आम्ही नेहमीच देतो फोडणी मटणाला. काही लोक डायरेक्ट मटण यामध्ये शिजायला टाकतात, म्हणजे तर मटणाला अशी फोडणी दिल्यानंतर मटणाचा वासही येत नाही आणि खूप छान अशी टेस्ट लागते. तर तुम्ही पण नक्की अशा पद्धतीने करून बघा. फोडणी नक्की द्या, त्यामुळे मटणाची जी टेस्ट असते ती अजून वाढते आणि अजून छान लागतं. त्यानंतर कांदा आपला मस्त असा परतून झालेला आहे आणि त्यामध्ये आता टोमॅटो ऍड करायचा आहे. तर हा एक टोमॅटो घेतलेला आहे मोठा, तो पण कट केलेला आहे आणि तो आता परतवून घ्यायचा आहे. थोडासा असा सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला टोमॅटो जो आहे तो परतवून घ्यायचा आहे. बघू शकता आता कलर चेंज झाला आहे. नंतर त्यामध्ये हळद ऍड केलेली आहे आणि आता यामध्ये मटण टाकायचं आहे. तर मटण टाकते आहे, थोडं थोडं करून सर्व मटण जे आहे ते त्यामध्ये ऍड करायचं आहे. बघू शकता एकदम नरम मटण नाहीये, थोडंसं हड्डीवालं, चाप वगैरे नळी सर्व आहे त्यामध्ये. तर असं मटण छान लागतं टेस्टसाठी. हे बघा, मस्त असं परतवून घ्यायचं आहे. हे बघा, थोडासा कांदा टोमॅटो जो आहे तो त्यामध्ये पूर्ण लागला पाहिजे असं परतवून घ्यायचं आहे. हे बघा, तर परतवून झालेलं आहे. आता याचं पाणी आटेपर्यंत यामध्ये पाणी टाकायचं नाहीये. पूर्णपणे पाणी आटल्यानंतरच यामध्ये गरम पाणी ओतलेलं आहे. बघू शकता, याने पण टेस्ट छान अशी टिकून राहते. त्यामुळे गरम पाणी नक्की ऍड करा आणि ही कुकरच्या शिट्ट्या पण लवकर होतात. बघू शकता कुकर थंड झालेला आहे आणि आपलं मटण जे आहे मस्त असं शिजलेलं आहे. आता कालवण बनवूया. तर त्यासाठी तेल ऍड केलेलं आहे कढईमध्ये. 2 पळी तेल घेतलेलं आहे आणि त्यामध्ये हा मसाला मी ऍड केलेला आहे. हा मसाला आहे आपला काळा मसाला, जो की आपण घरी वाटण जे तयार करतो, कांदा, खोबरं, अद्रक, लसूण, कोथिंबीर असा मसाला जो आहे तो वाटून आणि तळून घेतलेला आहे मम्मीने आधीच. आणि तो आता त्यामध्ये थोडासा ऍड केलेला आहे आणि त्यामध्ये काळा मसाला ऍड केलेला आहे, जो की घरचा काळा मसाला आहे तो टाकायचा आहे त्यामध्ये, जसं तुम्हाला तिखट हवं असेल तसं. त्यानंतर हळद आणि घरचाच लाल मसाला जो आहे तो ऍड केलेला आहे त्यामध्ये. आधी वाटलेल्या मसाल्यामध्ये पण थोडंसं लाल तिखट होतं म्हणून जास्त ऍड केलेलं नाहीये. मस्त असं तिखट आणि झणझणीत होतं यामध्ये पण. त्यानंतर मसाला तळला गेला की त्यामध्ये मटण जे आहे ते टाकून घ्यायचं आहे. बघू शकता मस्त टाकलेलं आहे मटण. आणि जेवढं पाणी तुम्हाला हवं असेल तेवढं तुम्ही ऍड करू शकता त्यामध्ये. म्हणजे तुम्हाला जसं हवं असेल, जसं पातळ किंवा घट्ट, तर तसं तुम्ही कालवण बनवू शकता. पण बाजरीची भाकरी वगैरे खायची असेल तर त्यामध्ये पातळ जी थोडीशी ग्रेव्ही असते त्यामध्ये खायला मजा येते, म्हणून थोडंसं पातळ असं ठेवणार आहे कालवण. त्यानंतर मीठ ऍड करायचं आहे चवीपुरतं. आणि हे बघा, मस्त अशी उकळी येऊ द्यायची आहे आपल्याला. हे बघा, उकळी येत आहे कालवणाला आणि मस्त असं शिजलं की टेस्ट खूप छान लागते, कारण यामध्ये घरचा काळा मसाला आहे, घरचाच मसाला आहे आणि मस्त असा काळा मसाला आहे, जो की घरचं वाटण आहे. मस्त बघू शकतात तर्री पण खूप छान आलेली आहे. अशा पद्धतीने आपलं कालवण जे आहे मस्त असं रेडी झालेलं आहे. तर कालवण बघू शकता किती छान आणि झालेलं आहे. आणि ही रेसिपी माझ्या मम्मीच्या हातची आहे आणि मला माझ्या मम्मीच्या हातची मटणाचं कालवण जे खूप
आवडतं. तर तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा. रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला बिलकुलही विसरायचं नाहीये. भेटूया आपण नवीन रेसिपीमध्ये. धन्यवाद.